नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा माजी सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आत्ताच परीक्षा संपलेली आहे आणि आज आपण भेटतो आहे. मला तुम्हाला भेटताना खूप आनंद होतोय, कारण ऑनलाईन ही परीक्षा फर्स्ट इयरच्या मुलांसाठी नवीन होती, टोटली नवीन होती. काहींचे गुगल फॉर्म ओपन होत नव्हते, ईमेल आय डी जो होता तो ओपन होत नव्हता आणि अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही यशस्वीपणे परीक्षा पास झालेली आहात, पूर्ण उत्तीर्ण केलेली आहात किंवा तुम्ही परीक्षेला समोर गेलेले आहात. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यापीठाचं नोटिफिकेशन आलेलं आहे 21/6/2021 आणि त्या अनुषंगाने आता पुन्हा परीक्षा होणार आहे. उन्हाळी परीक्षा 2021 जी आहे, उन्हाळी परीक्षा 2021 ही परीक्षा 29 ऑगस्ट 2021च्या आत उरकणार आहे किंवा 29 ऑगस्ट 2021 पर्यंत उन्हाळी परीक्षा 2021 संपवायची आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला आपला अभ्यासक्रम जो आहे तो लवकरात लवकर समाप्त करणं, कव्हर करणं गरजेचं आहे. कदाचित ही परीक्षा येणारी देखील ऑनलाईनच राहील किंवा MQCL पद्धतीनंच राहील, पण आपण माझ्यासोबत आहात, मी तुमच्यासोबत आहेत. आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलच्या सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स सेमिस्टरचे सगळे व्हिडिओज तुम्हाला या आपल्या चॅनलवर मिळणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत BA भाग 1च्या दुसऱ्या सेमिस्टरच्या संदर्भात. BA भाग 1चा दुसरा सेमिस्टर. मागच्या थोडंसं उजळणी घेऊ आपण, कारण कोविड असल्यामुळे सगळे क्लासेस ऑनलाईन झालेले आहेत आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये रिकॉल करता खूप येतो तुम्हाला, पण तरी जे काही पारंपरिक शिक्षण आहे त्याला तोड नाहीये. पारंपरिक शिक्षणाच्या माध्यमातून जे काही शिक्षण मिळतं ते खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी चिरस्मरणात राहतं, कारण या ऑनलाईन मध्ये तुम्ही वन वे शिकत असता, पण ऑफलाईन मध्ये किंवा पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत शिकत असता. तुमचे टीचर, तुमचे शिक्षक, तुमचे गुरु जे असतात ते वर्गात वेगवेगळे संदर्भ देऊन, उदाहरणं देऊन तो विषय तुम्हाला उकल करून सांगत असतात आणि अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या विषयाची उकल होते त्यावेळेस तो विषय खूप चांगल्या चिरस्मरणात राहतो. काही मर्यादा ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या या चॅनलच्या माध्यमातून अशा असतात की तो विषयाच्या डेप्थ पर्यंत जाता येतो. त्याचं कारण असं की वेळेचं मर्यादा असते. असो, तर आपण थोडंसं उजळणी घेऊ. फर्स्ट सेमिस्टर मध्ये कोणकोणतं सिलेबस तुम्हाला प्राप्त होतं, ज्या तुम्ही कोणकोणत्या अभ्यासक्रमाचा तुम्ही अभ्यास केलाय आणि सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्ही काय शिकणार आहात याची पूर्ण चर्चा आज आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेकंड इयरचा सिलेबस कसा राहणार आहे, त्याचं चित्र, त्याचे नकाशे, त्याचे कॅरेक्टर्स हे कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतील या अनुषंगाने मी काही PPTs बनवलेले आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच प्रकारचा व्हिडिओ काही दिवसामध्ये फोर्थ सेमिस्टरचा किंवा 6व्या सेमिस्टरचा मी आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे. तर चला सुरुवात करूया. आपण जो काही फर्स्ट सेमिस्टर मध्ये अभ्यासक्रम पाहला त्या अभ्यासक्रमामध्ये प्रारंभापासून तर आपला जो काही अभ्यासक्रम होता हा 8व्या शतकापर्यंतचा होता. प्रारंभापासून तर शतकापर्यंतचा होता आणि आता या शतकामध्ये आपण काय पाहिलं तर आपण साधनं पाहिली की इतिहासाचा अभ्यास करत असताना कोणकोणती साधनं अभ्यासायची असतात. पुरातत्वीय साधने, पुराभिलेखीय साधने, परकीय प्रवास वर्णने, हे 3 प्रकारची साधनं आपण पाहिलीत. म्हणजेच काय तर एक भौतिक साधनं आणि दुसरी अभौतिक साधनं आणि लिखित साधनं. आणि ती लिखितही कोणती की जी परकीय प्रवासी भारतात येऊन गेले त्यांनी जो त्रयस्थ म्हणून भारताचा इतिहास लिहून ठेवलाय तो. कारण भारतामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत की भारताला लिखाणाची परंपरा नव्हती. प्राचीन भारतामध्ये अशोकाच्या कालखंडापासून आपल्याला लिखाण शैली विकसित झालेली दिसून येते. सिंधू संस्कृतीमध्ये लिखाण शैली होती, पण त्याचं वाचन अद्याप झालेलं नाही. वैदिक कालखंडामध्ये देखील ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत हे लिहिल्या गेले, पण वैदिक कालखंड हा मुखोद्गत कालखंड आहे, कारण ते 1 to 1 असं नेक्स्ट जनरेशन पर्यंत ते तोंडी पाठांतरातून हे ज्ञान विकसित झालेलं आहे. म्हणून आपल्याला पहिला शिलालेख किंवा पहिली जी काही माहिती आपल्याला मिळते ती मौर्य काळापासून मिळते. म्हणून आपण परकीय प्रवास वर्णन
हे महत्वाची ठरतात. त्यानंतर आहे हडप्पा संस्कृती. डिटेलमध्ये जात नाही कारण त्यावरच एक लेक्चर पुन्हा द्यावं लागेल. मग त्यानंतर वैदिक कालखंड, धार्मिक चळवळींचा उदय, धार्मिक चळवळीच्या उदयालाच नगरांच्या निर्मितीचे किंवा नवसंस्कृतीचा विकास असं देखील, नागरी संस्कृतीचा विकास असं देखील म्हणता येऊ शकतं या ठिकाणी. कारण प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती आणि नवीन धार्मिक चळवळी म्हणजेच नवनिर्मिती, पुन्हा जैन धर्म, बौद्ध धर्म हे उदयास येतात. त्यानंतर आहे गणराज्य, मौर्याचा कालखंड. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य घराण्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर सम्राट अशोक, त्यानंतर शुंग घराणं, त्यानंतर कुशाण घराणं, सातवाहन घराणं, त्यानंतर गुप्त घराणं, त्यानंतर वाकाटक घराणं आणि वर्धन घराणं याची चर्चा आपण केलेली होती. म्हणजे साधारणपणे हे 7वं शतक. आता आपण जो नवा अभ्यासक्रम पाहतो आहोत तो नवा अभ्यासक्रम फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी अभ्यासल्या नाहीये त्या अभ्यासक्रमाची चर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंवा आपण तो अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे सगळं पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की एका नव्या संस्कृतीशी आपण भेट घेतो आहोत. भारताच्या इतिहासामध्ये ही नवी संस्कृती आहे, पण ही नवी संस्कृती अशी वेगळी करता येत नाही. ही नवी संस्कृती आपल्याच जीवनाचा एक भाग बनलेली आहे आणि भारत हा एक संस्कृतींना सामावून घेणारा देश ठरलेला आहे. कारण आर्य आलेत, शक आलेत, यवन आलेत, कुशाण आलेत, त्यानंतर काही अरबांचं आक्रमण होते, नंतर ब्रिटिशांचं आक्रमण होतंय. म्हणजे भारत हा विविध संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणारा देश असं देखील आपल्याला काही म्हणता येऊ शकतं. म्हणून BA फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये जो आपण अभ्यास करणार आहोत तो इसवी सन 701 पासून तर 1525 पर्यंतचा हिस्ट्री ऑफ इंडिया, 701 ते इसवी सन 1525 पर्यंतचा अभ्यास आपण या सेमिस्टरमध्ये पाहणार आहोत. सेमिस्टर सेकंड BA पार्ट 1. तुम्हाला साधारणपणे 80 मार्काचा पेपर राहणार आहे आणि 20 मार्क असाइनमेंटला असतात आणि 3 तासाचा हा साधारणपणे पेपर असतो आहे. तर पहिलं युनिट जे आहे यामध्ये अरब आणि तुर्कांचे आक्रमणे आपण पाहणार आहोत. अरबांच्या आक्रमण आणि त्याचे भारतावर झालेले परिणाम. मोहम्मद गझनीने भारतावर आक्रमण केलं होतं आणि मोहम्मद गझनी असेल, मोहम्मद घोरी असेल, म्हणजे अरबांचे आणि तुर्कांचे भारतावर आक्रमणे केली आणि त्या आक्रमणाचा भारतीय समाजावर, भारतीय जनमानसावर, भारताच्या संस्कृतीवर काय परिणाम झाला याची चर्चा आपण करणार आहोत. त्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे पहिल्या युनिट मधलं हे आहे सुलतानशाहीची स्थापना. सुलतानशाहीची स्थापना हा देखील एक महत्वाचा टप्पा त्या ठिकाणी आहे. आपण पाहतो आहोत सुलतानशाही. प्राचीन भारतानंतर भारताच्या इतिहासात जो नवा इतिहास सुरू झाला त्याला 2 भागामध्ये विभागला जातो. पहिल्या कालखंडाला साधारणपणे 1206 पासून तर 1526 पर्यंतचा जो कालखंड आहे याला सुलतानशाही असे म्हणतात. दिल्लीच्या तख्तावर जे शासक विराजमान झाले ते स्वतःला सुलतान म्हणवून घेत असत. तर 1526 पासून 1857 पर्यंत जे शासक दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाले ते स्वतःला बादशाह म्हणत असत. म्हणून सुलतानशाहीचा कालखंड जो आहे हा 1206 ते 1526 ह्या पर्यंतचा आहे. या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर 5 राजघराण्यांनी सत्ता निर्माण केली होती. यामध्ये प्रामुख्याने गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे. 1206 ते 1290 गुलाम घराणे, 1290 ते 1320 खिलजी घराणे, 1320 ते 1414 तुघलक घराणे आणि 1414 ते 1451 सय्यद घराणे आणि शेवटी 1414 ते 1525 लोधी घराणे. हा भारताचा त्या काळातला राजकीय नकाशा. हा जो काही पिवळ्या रंगातला जो काही हा भाग दिसतो हा त्या कालखंडामध्ये सल्तनत कालखंडाचा भाग होता. एवढ्या भागावर गुलाम घराणं, खिलजी घराणं, सय्यद घराणं किंवा सल्तनत कालखंड एवढ्या भागात होता. दक्षिणेमध्ये मात्र अजून मोगलांच्या, म्हणजे अगदी आपण विचार करायला गेलो तर शहाजहाननेच पहिल्यांदा दक्षिणेत प्रवेश केलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीचा एकंदरीत हा राजकीय नकाशा आपल्याला दिसून येतो. यामध्ये सुलतानशाहीची स्थापना
झाल्यानंतर पहिला जो काही शासक दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाला तो होता कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक किंवा याला गुलाम घराण्यातला पहिला शासक किंवा दिल्लीमध्ये सल्तनत प्रस्थापित करणारा हा वास्तविक शासक मानला जातो. त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक आणि 1206 ते 1210 हा त्याचा कालखंड होता. कुतुबुद्दीन ऐबकाचे कार्य हे पाहत असताना मध्ययुगीन कालखंडातील साधने भारताची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती त्या काळात कशी होती, त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकाचं चरित्र, कुतुबुद्दीन ऐबकाने सत्ता प्राप्ती कशी केली, कारण हा गुलाम वंशातील शासक आहे आणि गुलाम का म्हटलं जायचं तर हे पूर्वाश्रमीचे गुलाम होते आणि म्हणून एखाद्या म्हणजे ह्याच कुतुबुद्दीन ऐबकाने कुतुब मिनार दिल्लीला उभा केलेला आहे. गुलामांच्या व्यवस्थेचं ते प्रतीक मानलं जातं किंवा गुलामांना जर काय संधी प्राप्त झाली तर ते कशा प्रकारे राज्यशासन करू शकतात अशा पद्धतीचं देखील त्याच्यात एक त्याला प्रातिनिधिक स्वरूपात म्हणता येईल की कुतुबुद्दीन ऐबकाने कुतुब मिनारची निर्मिती दिल्लीला केली. त्याने केलेले कार्य कुतुब मिनार, ढाई दिन का झोपडा, लाख ए बख्श अशा पद्धतीनं त्याच्या प्रशासकीय जडणघडण त्याची होती. कुतुब मिनार असेल त्यानं प्रशासनाची घडी बसवली पहिल्यांदा, त्यानंतर कुतुब मिनारची निर्मिती केली, ढाई दिनचा झोपडा त्याने बांधला. नेट सेटच्या परीक्षेमध्ये साधारणपणे असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात किंवा आता MQCLच्या पद्धतीमध्ये देखील आता जे काही प्रश्नपत्रिका तुमच्या निर्माण झाल्या त्याच्यात अशा प्रकारच्या प्रश्न निर्माण केल्या जाऊ शकतात की कुतुबुद्दीन ऐबकाने किंवा कुतुब मिनारची निर्मिती कोणी केली, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी किंवा बलबन किंवा अल्तमश वगैरे वगैरे अशा प्रकारे असो. तर पोलो खेळता खेळता याचा मृत्यू 1210 मध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर अल्तमश सत्तेवर येतोय. अल्तमशने केलेले कार्य, अल्तमशचे पूर्वचरित्र, अल्तमश हा उच्च कुळातील होता, उच्च कुळात त्याचा जन्म झालेला होता, पण त्या काळात त्याला पळवून नेण्यात आलं आणि त्याला विकल्या गेलं आणि तो गुलाम बनला. तराईच्या युद्धात त्यानं मोठं कौशल्य दाखवलं आणि त्याला मग कुतुबुद्दीन ऐबकाने आमिर ए शिकार म्हणजे त्या काळातला जो काही सैन्यनायक असायचा त्याला शिकार म्हटलं जायचं. आमिर ए शिकार हे नवं प्रशासन, नवे शब्द तुम्हाला अंगवळणी करून घ्यावे लागतील कारण आपण मुस्लिम कल्चरचा अभ्यास करतो आहोत आणि मुस्लिम कल्चरचा अभ्यास करत असताना ही शब्द जी आहेत ही थोडीशी रट्टावून ठेवा, ही थोडीशी शब्द अभ्यासून घ्या. आमिर ए शिकार, शिकार म्हणजे त्या काळामध्ये शिकार करणं हे एक मोठं शौर्याचं प्रतीक मानलं जायचं आणि म्हणून शिकार खाण्याचा प्रमुख, शिकार विभागाचा प्रमुख तो कुतुबुद्दीन ऐबकाचा जावाई होता. अल्तमश समोरील अडचणी, अल्तमश समोर कोणकोणत्या अडचणी होत्या, सत्ता प्राप्त झालेली, तो गुलाम होता, त्याला लोक मानत नाहीये, तो शासक आहे म्हणून त्याने कशा पद्धतीने निराकरण केलं आणि आपले जे काही पूर्वाश्रमीचे मित्र आहेत हे त्याला सुलतान मानत नाही, तो गुलाम होता. जे काही उच्च कुळातले जे काही आमिर होते हे आमिर त्याला सुलतान मानत नाही म्हणून त्याने खलिफाची मान्यता मिळवलेली. खलिफा कोण होता तर बगदाद ही जी काही राजधानी होती म्हणजे मुस्लिम जगताचा जो काही धार्मिक शासक होता, प्रमुख होता, तो म्हणजे खलिफा आणि त्याची जर का मान्यता प्राप्त झाली तर सगळ्या जगातले मुस्लिम त्याला पाठिंबा देत असत किंवा भारतातले बाकीचे जे काही मुस्लिम होते त्यांनी त्याला पाठिंबा दिला होता म्हणून खलिफाची मान्यता मिळवणं फार आवश्यक असायचं. त्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याचा नाश करण्यासाठी की अल्तमशने 40 गुलामाचा संघ बनवला आणि या संघाच्या माध्यमातून त्याने प्रतिस्पर्ध्याचा बिमोड केलेला आपल्याला दिसून येते. त्याची कामगिरीचं मूल्यमापन नंतरच्या प्रकरणात आपल्याला करायचं आहे. त्यानंतरचं प्रकरण आहे रजिया सुलताना 1236 ते 1240, 1236 ते 1240 दिल्लीच्या तख्तावर पहिली महिला किंवा पहिली ही महिला आहे की जिने स्त्री असताना देखील ती सुलताना बनलेली. काल रात्री एक सिनेमा पाहत होतो मी, काहीतरी अल्लाउद्दीन त्या सिनेमाचं नाव होतं आणि त्या काळातल्या समाजाची मानसिकता कळते की स्त्री असली तरी ती राज्य शासन करू शकत नाही, पण या सगळ्या गोष्टींना छेद देणारी जर कोण असेल तर ती रजिया सुलताना होती आणि याचं सर्वच सर्व श्रेय तिच्या वडिलांना म्हणजे अल्तमशला द्यावं लागेल. सर्वच सर्व श्रेय तिच्या वडिलांना द्यावं लागेल. रजिया सुलताना 1236 ते 1240. रजिया सुलतानाचा जन्म हा 1205 मध्ये झाला आणि 14 ऑक्टोबर 1240 मध्ये रजिया सुलतानाचा मृत्यू झाला. रजिया सुलतानाने केलेले कार्य यामध्ये आपण पहा, हा रजिया सुलतानाचा फोटो, रजिया सुलतानावर सिनेमा देखील निघालेला होता आणि रजिया सुलतानाचे बरेच व्हिडिओ युट्यूबला देखील अवेलेबल आहेत. रजिया सुलतानाचे पूर्व चरित्र आणि सिंहासन प्राप्ती, मुस्लिम जगतातील ही पहिली मुस्लिम
जगतातील ही पहिली सुलताना होती. 1234 मध्ये ती दिल्लीच्या तख्तावर बसलेली आहे. ती पुरुषी मानसिकता त्या काळातली होती आणि या पुरुषी मानसिकतेमुळे तिला मोठ्या प्रमाणात विरोधाला सामना करावा लागलेला आहे. याकूत खानावर तिची विशेष मर्जी होती आणि याकूत खान याचं देखील चरित्र तुम्हाला या प्रकरणामध्ये पाहायला मिळणार आहे, अभ्यासाला मिळणार आहे. अल्तुनियाचा बंड आणि अल्तुनिया बरोबर तिने विवाह केला आणि शेवटी तिचा मृत्यू घडून आलेला आहे. रझियाच्या कार्याचे मूल्यमापन आपण बघणार आहोत दुसऱ्या युनिटमध्ये. त्यानंतर दिल्लीच्या तख्तावर गयासुद्दीन बलबन, सुलतान गयासुद्दीन बलबन हा सत्तेवर येतोय 1246 ते 1265 आणि 1265 पासून ते 1287 पर्यंत. तुम्ही म्हणाल हे असे कसे कालखंड? 1246 ते 1265 या दरम्यानच्या कालखंडामध्ये तो वजीर म्हणून गादी सांभाळतोय, वजीर म्हणून तो दिल्लीमध्ये होता. त्यानंतर 1265 पासून तर 87 पर्यंत दिल्लीचा तो शासक बनतोय. बलबनचे पूर्वचरित्र, हा बलबनचा फोटो. बलबनचे पूर्वचरित्र, बलबन समोरील अडचणी आणि त्याचे निराकरण. कारण कसं आहे की नवा राजा आला की त्याच्या समोर अडचणी होत आहे. कारण जे काही जुना शासक असतो, तो जुना शासक ज्यावेळेस संपुष्टात येतो त्यावेळेस त्याचे जे काही मित्र असतात ते नव्या शासकाला एक्सेप्ट करत नाही. म्हणून नवागडी नवा राज ही जी काही म्हण आहे, अशा पद्धतीने जो नवा शासक येतो त्या शासकाला जुन्या शासकाचे मित्र, नातेवाईक किंवा प्रतिस्पर्धी हे त्रास देत असतात आणि त्याचं निराकरण करावं लागतं. त्याचं अंतर्गत धोरण बलबन हा पहिला वास्तववादी शासक आपल्याला म्हणता येईल. कारण बलबनने राजपदाचा सिद्धांत मांडलेला आहे. जी काही सुलतान पदाची प्रतिष्ठा केलेली होती, या सुलतान पदाच्या प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते बलबनने केलेलं आहे. बलबनच्या कामगिरीचं मूल्यमापन पाहणं एक फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर हे आहे. कारण इतिहास शिकत असताना इतिहास आपण शिकतो कशासाठी? इतिहास हा भविष्यकाळ सुखकर करण्यासाठी किंवा भविष्यकाळ कसा चांगला होईल हे अभ्यासण्यासाठी शिकत असतो. किंवा ज्या चुका इतिहासात होतात आणि त्याची दुरुस्ती वर्तमानात करायची असते तर त्यासाठी इतिहास शिकायचा असतो. म्हणून बलबनचे चरित्र पाहिल्यानंतर शासक कसा असावा, शासकाने आपला राज्यकारभार करत असताना कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची माहिती आपल्याला या प्रकरणातून मिळणार आहे. माझं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सविस्तर वर्णन बलबनच्या राजपदाच्या सिद्धांताचं केलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये दरारा निर्माण व्हावा, लोकांमध्ये सुलतानाविषयी दरारा निर्माण व्हावा म्हणून सुलतानाने उंच कपडे घालावेत, त्याने त्याचा दरबार बदलवला, अगदी श्रीमंत तो स्वतःला समजत असे आणि त्याच्या अवतीभोवती अशा तलवारी घेऊन लोक त्याचे बॉडीगार्ड होते. आणि तो ज्यावेळेस जात असे त्यावेळेस रस्ता पूर्ण खाली जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट असते, व्हीआयपी एखादा श्रीमंत असेल किंवा एखादा शासक असेल किंवा एखादा राष्ट्रप्रमुख असेल त्यावेळेस जसे रस्ते, तर ही जी मानसिकता, हा जो काही दरारा आहे हा बलबनच्या राजपदाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसतोय. पण बलबन हा तेवढाच शिस्तप्रिय होता. दरबारात कोणीही विनोद करणं किंवा मद्य प्राशन करून येणं हे सगळ्या पद्धती त्यानं बंद केल्या. इतकंच नाही तर त्याचंच फक्त सिंहासन उंच होतं आणि बाकीचे सगळे सरदार, आमीर, जे काही सैनिक असायचे हे सगळे उभे राहायचे. ही पद्धती त्याने निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बलबन नंतर आपण पाहणार आहोत गुलाम घराणं. इथं गुलाम घराणं संपुष्टात येते 1206 ते 1210. गुलाम घराण्याची सत्ता ही इथपर्यंत येते, म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, बिहार, बंगालपर्यंत एवढ्या भागामध्ये दिल्ली सल्तनतचं जे काही गुलाम घराणं होतं याची ही सत्ता एवढ्या भागात होती. त्यानंतर गुलाम घराण्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की खिलजी घराणं सत्तेवर येतं. खिलजी म्हणजे कोण? तर खल्ज प्रांतातून आलेले खिलजी, अफगाणिस्तानामध्ये खल्ज प्रांत आहे तिथून आलेले खिलजी. आणि अल्लाउद्दीन खिलजी, तुम्ही सिनेमा पाहिला असेल, जरूर पहा. अल्लाउद्दीन पद्मावत नावाचा जो सिनेमा आहे तो जरूर पहा. इतिहास समजण्यासाठी तो लक्षात येतो. अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे सैनिक कसा असावा, एक राजा कसा असावा, तो कसा क्रूर होता आणि त्याने कशा लढाया जिंकल्या, सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तो कसा त्यांच्यामध्ये मिक्स होतो आणि बॉडी लँग्वेज मध्ये वेगळं आणि डोक्यात वेगळे विचार आणि पद्मावती प्राप्त करण्याची त्याची हव्यासा, या सगळ्या गोष्टी त्या सिनेमात आहे. अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी, खिलजी घराणं 1290 ते 1320. अल्लाउद्दीन खिलजी 1296 ते 1300
20 पर्यंत खिलजी घराणं होतं. अल्लाउद्दीन खिलजी, आणि हे खिलजी घराण्यातील म्हणजे शासन व्यवस्था त्या काळातला राजकीय नकाशा आपल्याला दिसतो. अल्लाउद्दीन खिलजी, खिलजी वंश खल्ज प्रांतातून हे लोक आले म्हणून यांना खिलजी म्हणतात. जलालुद्दीन खिलजी हा या खिलजी घराण्याचा संस्थापक होता. अल्लाउद्दीन खिलजीचे पूर्वचरित्र बघा, तो सिनेमा बघा, तुमच्या पूर्ण लक्षात येईल की आपल्या काकालाच मारून, जलालुद्दीन खिलजीला मारून, आपल्या काकाला मारून अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीची सत्ता हस्तगत करतोय. पूर्वचरित्र त्याचा साम्राज्य विस्तार गुजरात, रणथंबोर, चित्तोड, पद्मावती, माळवा इथपर्यंत तो विजय मिळवतो. त्यानंतर देवगिरीपर्यंत तो जातो. तिथून तो वापस येतो. तिथून मोठ्या प्रमाणामध्ये धनसंचय जमा करतो. त्याचं प्रशासन व्यवस्था, त्याचा देखील राजपदाचा सिद्धांत आहे. इनाम तख्ते त्याने काढून घेतली. गुप्तहेरांची संख्या वाढवली. नशा करण्यावर बंदी त्याने आणली. सरदारांच्या भेटीगाठी बंदी त्याने आणली. म्हणजे याचं देखील एक वेगळं राजकारण, याचा देखील राजपदाचा वेगळा सिद्धांत आहे. इंटरेस्टिंग आहे. त्याने काय केलं की जे काही इनामे होते, तख्त होते, हे काढून टाकले. कारण एखाद्या घराण्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं चांगली कामगिरी बनवली तर त्याचा मुलगाही तसंच बनवल याची काही शाश्वती नव्हती, म्हणून ती इनाम होती ही काढून टाकली. त्यानंतर शासकाच्या विरुद्ध वारंवार लोक गुप्तगू करतात. शासकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रमाणामध्ये गुप्तगू करतात किंवा त्याच्या विरुद्ध कटकारस्थान करतात. म्हणून त्यांच्या भेटीगाठी होऊ नये, त्यांनी एकमेकात विवाह करू नये, समारंभामध्ये एकमेकांना निमंत्रित करू नये, असं त्याचं धोरण त्या ठिकाणी होतं. त्यानंतर त्याचं प्रशासन सैन्य त्याची एक मोठी ताकद होती की त्यानं खडं सैन्य दिल्लीमध्ये उभं केलं. खडं सैन्य जे नेहमी दिल्लीच्या संरक्षणासाठी तत्पर असे. सैन्य उभारणीमध्ये तुर्की पद्धतीचा त्यानं समावेश केला. घोड्यावर डाग मारण्याची पद्धती, कारण आपण माणसांना नावं देऊ शकतो किंवा सैनिकांना आपण नावं देऊ शकतो, म्हणून सैनिकांच्या हजेऱ्यामध्ये त्यांच्या जन्मखुणांची नोंद करणं, त्यांच्या हाताचे ठसे घेणं किंवा घोड्यांवरती सरकारी शिक्का मारणं, डाग मारणं. आपण आजही पाहतो की काही जनावरं जी असतात जी शासनाकडून मिळतात त्यांच्या कानामध्ये असे बिल्ले असतात, म्हणून ते एक कोडवड असायचं. तसाच बऱ्याचदा काय व्हायचं की सैनिक काय करायचे की तंदुरुस्त घोडा घरी घेऊन जायचे आणि तसाच दिसणारा सेम टू सेम दुबळा घोडा आणून द्यायचे, आणि ज्यावेळेस युद्ध व्हायचं त्यावेळेस तो घोडा, ते सैनिक तेवढ्या कार्यक्षमतेनं युद्धात सहभागी होऊ शकत नसत. म्हणून घोड्यांना डाग मारण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. सैनिकांच्या ओळखीची नोंद त्याच्या रजिस्टरमध्ये सुरू केली. आर्थिक धोरण फार जबरदस्त आहे त्याचं. त्याने किमती फिक्स केल्या, कारण त्याला माहिती होतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य आपण उभं केलेलं आहे आणि या सैनिकांना जर काय अन्नधान्य दिलं तरच आपली अर्थव्यवस्था, आपला बाजार, आपलं राज्य कारभार व्यवस्थित. म्हणून त्यांना किमती फिक्स केलेल्या होत्या. आणि इतकंच नाही तर तो भेसळीच्या एकदम विरुद्ध होता. तो स्वतः रूप बदलून किंवा वेषांतर करून बाजारामध्ये जात असे आणि तिथून काही प्रमाणामध्ये वस्तू आणत असे आणि तो वस्तू आणून त्याचं वजन मोजमाप करून पाहत असे. जर का त्या ठिकाणी वजन कमी भरलं तर त्या व्यापाऱ्याचा, तो जो विकणारा जो काही व्यक्ती असेल त्याच्या पार्श्वभागाचा मांस कापत असे, अशी नोंद इतिहासामध्ये आहे. म्हणून त्या कालखंडामध्ये महसूल विषय किंवा आर्थिक धोरण त्याचं फार चांगलं होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या कामगिरीचे मूल्यमापन आपण करणार आहोत. सैन्य प्रशासन त्याचं पाहणार आहोत, त्याचं दक्षिणेतील धोरण आपण पाहणार आहोत, त्याची आर्थिक व्यवस्था आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण वळत आहोत युनिट 3कडे. हे देखील एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आपल्या समोर येत आहे. मोहम्मद बिन, म्हणजे खिलजी घराण्यानंतर दिल्लीच्या तख्तावर तुघलक घराणं सत्तेवर आलं. म्हणजे गुलाम घराणं, खिलजी घराणं, तुघलक घराणं, सय्यद घराणं आणि शेवटी लोधी घराणं. इब्राहिम लोधी हा शेवटचा शासक. मोहम्मद बिन तुघलक आणि 1325 ते 1351 या कालखंडामध्ये दिल्लीच्या तख्तावर तो होता. मोहम्मद बिन तुघलकाची ही नाणी आहेत आणि हा मोहम्मद बिन तुघलकाचा चेहरा. मोहम्मद बिन तुघलकाने दुआबमध्ये करवृद्धी केली. दुआब हा जो काही प्रांत होता म्हणजे गंगा आणि यमुना नदीच्या प्रदेशातला सुपीक भाग होता. तिथं मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन होत असे किंवा मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पिकत असत आणि तिथं हिंदू मोठ्या प्रमाणात राहत असत. मोहम्मद बिन तुघलकाला असं वाटलं की मोठ्या प्रमाणात ह्या भागातले लोक बंड करतात आणि आपल्या जे काही राज्य आहे याला स्थिर ठेवू देत नाहीत, म्हणून तिथं त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये करवृद्धी लावलेली आपल्याला दिसून येते. तुघलक कोण होते तर तुघलक इब्न बतूता सांगतो की आई भारतीय आणि वडील मुस्लिम यांच्या संगमातून जे निर्माण झाले ते म्हणजे तुघलक.
म्हणजे आपण अँग्लो इंडियन आताच्या कन्सेप्टमध्ये अँग्लो इंडियन म्हणतो, तसंच करौनी किंवा इब्न बतुता म्हणतो की करौनी होते तुगलक. आई भारतीय आणि वडील मुस्लिम. संस्थापक कोण होता तर गियासुद्दीन तुगलक, जुनान खान, आमिर ए आखूर. मोहम्मद बिन तुगलक वारंगळच्या मोहिमेमध्ये त्याने प्रचंड लूट मिळवली. अफगाणपूर या ठिकाणी शामियाना बनवला आणि गियासुद्दीन तुगलकाचा मृत्यू त्याने घडवून आणला आणि स्वतःला मोहम्मद बिन तुगलक हे नाव धारण केलं. याला इतिहासामध्ये वेडा मोहम्मद देखील नावानं ओळखलं जातं. मोहम्मद बिन तुगलकाच्या सुधारणा. मोहम्मद बिन तुगलकाने करवृद्धी केली, म्हणजे कर वाढवला, आपण पाहिलं ते. त्यानंतर राजधानी बदलण्याचा प्रयोग, भयंकर, हा फार विचित्र त्याचा निर्णय होता पण त्या काळात. पण जर का तसं झालं असतं तर भारतावर वायव्य सीमेवरून होणारं जे काही आक्रमण आहे हे कदाचित झालं नसतं. फॉर एक्झाम्पल आपण हा एक नकाशा बघू. आपल्याला माहिती आहे की भारताच्या तिन्ही चारही बाजूने नैसर्गिक तटबंदी आहे. इकडे अरबी समुद्र आहे, इकडं बंगालचा उपसागर, इकडं दक्षिणेला त्या ठिकाणी हिंद महासागर आणि इकडे आपल्याला उत्तरेकडे आपल्याला हिमालय दिसतो. फक्त भारताची एक सीमा ही असुरक्षित आहे किंवा जिथून शक आलेत, यवन आलेत, कुशाण आलेत, आर्य आलेत. आणि म्हणून या मोहम्मद बिन तुगलकाच्या हे लक्षात आलं की वारंवार हल्ले इकडनं होतात आणि ही एकदा दिल्ली शत्रूंनी घेतली की सगळं संपलंच. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून त्यानं काय केलं की ही जी राजधानी आहे ही राजधानी दिल्लीवरून देवगिरी, म्हणजे आजचा जो काही, हे बघा हा नकाशा, देवगिरीचा हा किल्ला, ही राजधानी त्यानं बदलली. म्हणजे हा उत्तरेतून दक्षिणे तो देवगिरीला येतोय आणि इथं तो राजधानी बदलतोय, जेणेकरून जे काही आक्रमण वायव्य सीमेकडून होईल ते बंद होईल, ते कमी होईल आणि राजधानी सुरक्षित राहील. हा त्याचा चांगला निर्णय होता. म्हणजे नेटसेटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकदा असा प्रश्न विचारला गेला होता की भारतात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणारा पहिला सुलतान कोण? तर अशा प्रकारे भारताला एकसंघ बांधण्याचं काम या मोहम्मद बिन तुगलकाने केलं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्यानं चलन परिवर्तनाची योजना आणली. चलन परिवर्तन म्हणजे काय? सोन्याचे नाणे, त्या काळात सुवर्णांची नाणी अस्तित्वात होती, म्हणजे सोन्याचे नाणे घेऊन त्याच्या बदल्यामध्ये तांब्याची नाणे. हा एक चांगला प्रयोग होता, कारण महागाई खूप वाढत होतं, सुवर्ण खूप कमी होतं त्या तुलनेत. पण याचं देखील एक किस्से झालेले आहेत, आपण अभ्यासक्रमामध्ये, माझ्या पुस्तकामध्ये मी ते पूर्ण दिलेले आहे. त्यानंतर आदर्श कृषी योजना त्याने राबवली. त्याने दिवाने कोही नावाचे खातं निर्माण केलं. मोहम्मद बिन तुगलकाच्या अपयशाची कारण, मोहम्मद बिन तुगलकाच्या कार्याचे मूल्यमापन फार आपण पाहणार आहोत. त्याचा कार्यकाळ हा दौलताबादचा किल्ला आहे. तुम्ही कदाचित गेले असाल, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौलताबाद आहे आणि फार सुंदर देखणा किल्ला आहे. त्यानंतर हा त्याचा राजकीय नकाशा मोहम्मद बिन तुगलकाचा. त्यानंतर आपण पाहणार आहोत फिरोजशहा तुगलक. हा पुतण्या होता मोहम्मद बिन तुगलकाचा, हा आदर्श होता. फिरोजशहा तुगलकाचे चरित्र, त्याची आई जी होती ती भारतीय होती आणि वडील मुस्लिम होते आणि त्याला ते म्हणतात ना की त्याला आपलं मुस्लिमत्व सिद्ध करण्यासाठी त्यानं फार कठोर असे काही निर्णय घेतलेले आपल्याला दिसून येतात. अंतर्गत सुधारणा, त्याने प्रशासकीय काही सुधारणा केल्यात. त्यानंतर आर्थिक सुधारणा काही त्याने केल्यात. त्यानं करवृद्धी केली. त्याने नवीन जमीन महसूल विभाग, त्याने सिंचनाच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोयी केल्यात. नवनवीन त्याने धरणं बांधलीत, कालवे बांधलीत. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्याने धर्मदाय खाते उभे केले. दार उल शफा नावाचं त्यानं खातं उभं केलं. गुलाम प्रथा त्यानंतर शैक्षणिक सुधारणा त्यांनी केल्या. त्यानंतर धर्मदाय खात्याच्या माध्यमातून ज्या गरीब मुली आहेत त्यांच्या मेहरची व्यवस्था होऊ शकत नाही अशा मुलींकरिता त्याने धर्मदाय खात्यातून निधी उपलब्ध करून दिला. फिरोजशहा तुगलकाचे धार्मिक धोरण आपण पाहणार आहोत आणि फिरोजशहा तुगलकाच्या कार्याचे मूल्यमापन आपण करणार आहोत. त्यानंतर तैमूरलंगाची स्वारी आणि त्याचे भारतावर झालेले परिणाम. त्यानंतर थोडक्यात आपण बघणार आहोत की सय्यद घराणं आणि लोधी घराणं. सय्यद घराणं, ख्रिज खान हा पहिला सुलतान होता 1414-1421. हे पैगंबर वंश स्वतःला समजत असत. सय्यद वंशाची दिल्लीवर स्थापना मुबारक शहा, त्यानंतर मोहम्मद शहा. पैगंबराचे वंशज समजत असल्यामुळे उदार व पवित्र आचरणाचे हे धनी होते. सय्यद वंश 1414 ते 1421 या कालखंडात
त्यानंतर लोधी वंश, लोधी हे अफगाण होते. बहलोल लोधी हा लोधी वंशाचा संस्थापक होता. 1451 मध्ये त्याने दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केली. सिकंदर लोधी 1489 ते 1517. त्यानंतर इब्राहिम लोधी 1517 ते 1526. पानिपतच्या लढाईमध्ये याचा पराभव झाला. पानिपतची लढाई 21 एप्रिल 1526 मध्ये झाली. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये मोगलांचा विजय झाला, म्हणजे बाबराचा विजय झाला आणि मोगल वंशाची स्थापना त्या ठिकाणी झाली दिल्लीच्या तख्तावर. बाबर हा पहिला मोगल बादशाह 1526 ते 1530 या कालखंडात सत्तेवर आला. त्यानंतर आपण पाहणार आहोत चौथं युनिट. यामध्ये आहे, चौथ्या युनिटमध्ये आहे तैमूरलंगाचे पूर्वचरित्र, समरकंद, चगताई तुर्क, भारतातील आक्रमणाचे, तैमूरलंगाच्या भारतातील आक्रमणाचे झालेले परिणाम, त्याचा साम्राज्य विस्तार, काफिरांना ठार करणे, धनसंपत्ती संचित करणे, तैमूरलंगाचे भारतावर आक्रमण 1398, तैमूरलंगाचे भारताच्या आक्रमणावर झालेले परिणाम. तैमूरलंग हा पायाने अपंग होता म्हणून त्याला तैमूरलंग असे म्हटले जाते. चौथं युनिट पाहतो आहोत आपण, बहामनी साम्राज्य 1347 ते 1482. हसन गंगू हा पहिला शासक होता. गुलबर्गा ही राजधानी होती 1347 ते 1358. मोहम्मद गवान इराणी मुस्लिम सुलतान, अल्लाउद्दीनच्या दरबारात तो होता 1457 ते 1481. बहामनी राज्याचे विघटन, हे बहामनी राज्य होतं. हसन गंगू हा संस्थापक होता. मोहम्मद गवान श्रेष्ठ सेनापती होता. त्यानंतर बहामनीचे विघटन झालेलं आहे. वऱ्हाड म्हणजे आपला जो काही विदर्भ आहे, वऱ्हाड, अकोला, अमरावती, यवतमाळ, हे इथे इमादशाही होती. अचलपूर ही त्याची राजधानी होती. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही, अशा 5 तालिकोटच्या युद्धामध्ये या बहामनी साम्राज्याचे तुकडे झालेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत विजयनगरचे साम्राज्य. हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी या विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. विजयनगर 1336 पासून तर 1526 पर्यंत विजयनगरचं साम्राज्य होतं. हे दक्षिणेतलं पहिलं साम्राज्य होतं. हरिहरने 1336 ते 1353 या कालखंडामध्ये राज्य केलेलं आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी विजयनगरची स्थापना केली. हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क हा 1353 ते 1379 या कालखंडामध्ये तख्तावर होता किंवा गादीवर होता. कृष्णदेवराय हा त्या कालखंडातला सगळ्यात श्रेष्ठ शासक होता. बाबराच्या कालखंडातला हा शासक आहे. तुम्ही तेनाली रामन नावाची सिरियल पाहिली असेल, त्यामध्ये जो काही कृष्णदेवराय तो आणि हा एकच आहे. 1509 ते 1530 तालिकोटची लढाई 1565 मध्ये झाली. सदाशिवराय आणि विजापूर, अहमदनगर, गोवळकोंडा यांच्यामध्ये एकत्र येऊन तालिकोटची लढाई झाली आणि इथे देखील विजयनगर संपुष्टात येतं. विजयनगर आपण पाहणार आहोत की विजयनगर साम्राज्याचा उदय कसा झाला, त्याचा विस्तार कसा झाला, विजयनगर काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, कृष्णदेवरायची कामगिरी, विजयनगर काळातील कला, साहित्य, स्थापत्य. त्यानंतर आपण पाहणार आहोत की सुलतानशाहीचे राजकीय व्यवस्था. यामध्ये आपण पाहणार आहोत की सुलतानशाही काळातील राजकीय तत्वज्ञान कसं होतं, सुलतानशाही कालीन प्रशासन पद्धती कशी होती, सुलतानशाही कालीन सत्ताधारी वर्ग कोणता होता, सुलतानशाही कालीन सैन्य व्यवस्था कशी होती. आणि 5वं युनिट शेवटचं युनिट आहे सुलतानशाही काळातील राज्य आणि समाज. यामध्ये हिंदू समाजाचा आपण अभ्यास करणार आहोत, मुस्लिम समाजाचा अभ्यास करणार आहोत. नवी संस्कृती भारतात रुजू घातलेली आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष हा होतोय आणि एकोपानंतर वाढतोय. आणि यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जे निभावत आहेत ते म्हणजे सुफी संप्रदाय. त्यानंतर सुलतानशाही काळातील महिलांची परिस्थिती कशी होती, मग महिलांचे विवाह, त्यांच्या सांपत्तिक अधिकार, सती प्रथा, पडदा पद्धती, देवदासी प्रथा. त्यानंतर सुलतानशाहीतील आर्थिक जीवन कसं होतं किंवा आर्थिक व्यवस्था, तांत्रिक प्रगती कशी होती, कृषी, औद्योगिक विकास, व्यापार उद्योग कोणकोणते होते, बाजारपेठा कशा होत्या, सविस्तर वर्णन आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कला आणि शिक्षण कसं होतं, साहित्य, स्थापत्य, कला, शिक्षण आणि धार्मिक चळवळी, भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, लिंगायत संप्रदाय आणि सुफी संप्रदाय. अशा प्रकारे एकंदरीत हा तुमचा सेकंड सेमिस्टरचा BA भाग 1च्या सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आहे. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात. विद्यार्थी मित्रांनो,
ही आम्ही लिहिलेली काही पुस्तकं आदरणीय डॉक्टर संतोष बनसोड सर आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी ही पुस्तकं आपल्यासाठी लिहिलेली आहेत. तरी ही पुस्तक जरूर अभ्यासा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. चला तर पुढे पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.